तर आतापर्यंत आपण शिकलेले टेक्निकल ॲनालिसिसमध्ये कॅन्डलस्टिक पॅटर्न. तर कॅन्डलस्टिकमध्ये आता आपण शिकलेलं आहे की सिंगल कॅन्डल कशी फॉर्म होते आणि सिंगल एक जरी कॅन्डल जरी इथं फॉर्म झाली तर त्या कॅन्डलचा काय मिनिंग होतो, एक अप ट्रेंड असतो की डाऊन ट्रेंड असतो, ते आपण बघू शकतो. तर आतापर्यंत आपण सर्व सिंगल कॅन्डलचा अभ्यास केलेला आहे. तर आज आपण नवीन स्टार्ट करतोय डबल कॅन्डल. जर 2 कॅन्डल तयार होत असतील तर त्याचा पण काहीतरी आपण एक ॲनालिसिस करू शकतो, टेक्निकल ॲनालिसिस. तर ते आपण आज शिकणार आहे. तर त्यामध्ये सर्वात आधी डबल कॅन्डलस्टिक आपण जेव्हा तयार बघतो तर त्याचा एक फॉर्म आहे, त्याचं नाव आहे बुलिश किकर. 2 ट्रेंड असतात, एक बुलिश आणि बिअरिश. बुलिश म्हणजे वर जाणारं केव्हा असतं की जेव्हा ते खाली डाऊन ट्रेंड येतो आणि डाऊन ट्रेंड आल्यानंतरच बुलिश येतो, म्हणजे अप ट्रेंड जाईल, तेव्हा आपण त्याला बुलिश ट्रेंड म्हणतो. आणि जेव्हा बिअरिश म्हणजे जेव्हा अप ट्रेंड असेल आणि खाली येत असेल, अप ट्रेंड वरून खाली येत असेल, तर त्याला आपण बिअरिश म्हणतो. तर प्रत्येक कॅन्डलचे 2 फॉर्म आहेत, एक बुलिश कॅन्डलचं तयार होत असते आणि एक बिअरिश होते, म्हणजे एक खाली येण्याचं कॅन्डल तयार होते आणि एक वर जाण्याची कॅन्डल तयार होते. तर आधी आपण सिंगल कॅन्डल बघितलं, आता आपण बघणार आहे डबल कॅन्डल. डबल कॅन्डल झाल्यानंतर आपण सर्वात आधी बघणार आहे की त्या बुलिश कशा असतात, बुलिश कसं त्याला अनालिसिस करू शकतो. तर त्यामध्ये सगळ्यात पहिला जो प्रकार आहे तो बुलिश किकर. आता याचं नाव असं दिलेलं आहे की आपण जशी किक मारतो, तर किक मारतो तर आपण असं वर किक मारतो, डायरेक्ट वर जाते. एक पाय असा वर किक मारली किंवा हात मारला तर ती डायरेक्ट जम्प मारून वर किक जाते. तर त्याचप्रमाणे आपण बघू शकता, पहिला जो रूल आहे, एक डाऊन ट्रेंड असला पाहिजे आणि ती कॅन्डल एक डाऊन ट्रेंड म्हणजे आहे ती रेड कॅन्डल आहे. रेड कॅन्डल नंतर ती एक किक मारते आणि एक बुलिश म्हणजे एक ग्रीन सिग्नल देते आपल्याला, एक ग्रीन सिग्नल देते आणि ट्रेंड जो आहे हा डाऊन ट्रेंड आहे, तर हा रिव्हर्स होण्याचे चान्सेस जास्त आहेत इथे. तर हे झाले एक आणि ही 2 कॅन्डल. तर ही जी कॅन्डल होते हे 2 कॅन्डल पासून तयार होते आणि ही किक मारते म्हणजे. आणि हे जे बुलिश किकर आहे याचा जो फॉर्म तयार होतो ह्या अंदाजे 2 दिवस लागतात याला. ही जी आहे ही आधीच्या दिवसाची कॅन्डल आहे आणि ही जी आहे ही नेक्स्ट डेची कॅन्डल आहे. म्हणजे जर आपल्याला ट्रेड घ्यायचा असला तर आपल्याला 2 दिवसाचं अनालिसिस करावं लागतं. ही पहिल्या दिवसाची क्लोजिंग आणि ही दुसऱ्या दिवसाची ओपनिंग. याच्यामध्ये आपल्याला जेव्हा गॅपअप दिसतं आणि तिसरी कॅन्डल जेव्हा ग्रीन फॉर्म होते तर आपल्याला बुलिश अप ट्रेंड अनालिसिस करता येतं.